घरकुलाच्या लाभापासून सरपंच व ग्रामसेवकांनी डावलल्याने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर 3 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न। साष्ट पिंपळगाव येथील 3 नागरिकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न। अंगावर डिझेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न। घटनेने परिसरात एकच खळबळ। जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथील 3 नागरिकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावात 32 जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे। मात्र या 3 जणांना या योजनेत घरकुल मिळाले नसून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे। त्यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नांना कारण होतं की म्हणजे त्यांच्या गावात घरकुल वाटपावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेला दुजाभाव केल्याने नाराज झाल्याने या 3 नागरिकांनी चक्क जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेत साष्ट पिंपळगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांचा निषेध व्यक्त करत या संबंधितांनी धनवान लोकांना घरकुलाचा लाभ दिल्यामुळे या नागरिकांचा रोष अनावर झाला व त्यांनी चक्क आज अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करत संबंधित सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बॉटल डोक्यावर ओतल्या। दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बॉटल आणि माचीच्या डब्या त्यांच्याकडून हिसकावून बाजूला केला। त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। यावेळी भाऊसाहेब सीताराम मोठे व अन्य दोघांनी हा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। या अचानक केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी काय भूमिका घेतात, या नागरिकांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे।